नमस्कार मित्रांनो, डॉक्टर निलेश शाह बोलतो आहे. आता मी आपल्याला महाराष्ट्रातल्या प्रायव्हेट MBBS कॉलेजेसच्या फीजबद्दल माहिती सांगत आहे. हा एक चार्ट मी टाकलेला आहे व्हिडिओमध्ये. तर साधारण महाराष्ट्रामध्ये 22 प्रायव्हेट MBBSची कॉलेजेस आहेत. तर मी प्रत्येक कॉलेजची ट्युशन फी आणि डेव्हलपमेंट फी याची टोटल फीज फर्स्ट इयरला जी लागणारी फी ते टाकलेली आहे. ही UR कॅटेगरीसाठी म्हणजे अनरिझर्व कॅटेगरीसाठी लागणारी फी आहे. ह्याच्या व्यतिरिक्त प्रत्येक कॉलेजला बऱ्यापैकी सिक्युरिटी डिपॉझिट, हॉस्टेल फी, नंतर मेस, काही कॉलेजेसला लॉन्ड्री फी, ह्या गोष्टीचा खर्च वेगळा असतो. कॅटेगरीनुसार आपल्याला सवलत मिळत असते. म्हणजे ओपनला जर 100% फी असली तर OBC आणि EWSला ट्युशन फीमध्ये 50% सवलत मिळते, फक्त ट्युशन फीमध्ये. नंतर SC ST कॅटेगरीला ट्युशन फी आणि डेव्हलपमेंट फी नसते, त्यांना कोणत्याही प्रकारची फी नसते. त्यांना बाकीच्या फी ज्या आहेत कॉलेजेसचे डिपॉझिट, हॉस्टेल, मेस ह्याच फी असतात, लॉन्ड्री वगैरे. नंतर OBCमधील एक कॅटेगरी आहे SBC. नंतर VJNT ह्यांना देखील ट्युशन फीमध्ये सवलत असते, डेव्हलपमेंट फी असते, बाकीच्या फी असतात. हे झालं फीजबद्दल. गव्हर्मेंटच्या कॉलेजेसचं तुम्हाला थोडक्यात आयडिया देतो मी. गव्हर्मेंटच्या कॉलेजला साधारण ओपनला ₹1,25,000 फीज असते, EWSला साधारण 70,000पर्यंत, OBCला साधारण तसेच, आणि OBCला सवलत असते, आणि SC STला फी नसते साधारण, आणि NT VJला डेव्हलपमेंट फी फक्त असते. ह्या पद्धतीने फीजबद्दल बेसिक माहिती सांगितलेली आहे मी काही गव्हर्मेंटच्या कॉलेजेसच्या फीजची माहिती सांगणार नाही. गव्हर्मेंटच्या कॉलेजेसला काय फार मोठी फी नसते. आणि ह्यामध्ये जे प्रायव्हेटच्या फीज आहेत ह्या ओपन कॅटेगरीच्या आहेत. त्यानुसार कॅटेगरीनुसार प्रत्येक कॅटेगरीला आपली सवलत मिळत असते कॅपमधून ॲडमिशन झाल्यानंतर. जर तुमचे ॲडमिशन मॅनेजमेंट कोट्यामधून झाले असले तर तुम्हाला कोणतीही सवलत नसते. ओके, थँक्यू.